तर नमस्कार पुन्हा सर्वांना. आज आपण अल्जेब्राचा स्टँडर्ड 10चा अल्जेब्राचा फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरचा 4.3 प्रॅक्टिस सेट पाहणार आहे. त्या प्रॅक्टिस सेटकडे जाण्याआधी आपण काही बेसिक कन्सेप्ट पाहणार आहेत. या बेसिक कन्सेप्ट जर आम्हाला समजल्या नाही तर प्रॅक्टिस सेट समजणार नाहीये. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो होतो की बेसिक कन्सेप्ट समजलेल्या नसतात आणि तरी त्यावेळी काय करायला जातात की क्वेश्चन सॉल्व्ह करायला जातात आणि मग रटण्याचा वगैरे प्रयत्न करतात, फॉर्म्युला रटत बसतात आणि मग म्हणतात की आम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग अवघड जातो. ऍक्च्युअलमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग हार्ड नाहीये. तुम्ही जर त्याच्या कन्सेप्ट समजून घेतल्या, संकल्पना जर तुम्हाला प्रॉपर समजल्या तर तुम्ही 100% या चॅप्टरला व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. तर आपण या प्रॅक्टिस सेट 4.3 साठी काय काय बेसिक्सची आवश्यकता आहे, म्हणजे काय काय आम्हाला समजलं पाहिजे तर आम्ही त्या प्रॅक्टिस सेटला व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. तर ते या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 4.3 हा मेनली डिपेंड आहे शेअर्सवर. ठीक आहे, कशावर? शेअर्सवर. आता बऱ्याच जणांनी शेअर्स हा शब्द शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केट वगैरे असा शब्द ऐकलेला आहे, बरोबर आहे. पण याचा अभ्यास कोणीही केलेला नसतो शेअर मार्केटचा. एक नाही, शेअर मार्केट म्हणलं तर पैसा. ऍक्च्युअली शेअर मार्केट काय असतो आणि शेअर्स काय असतं हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की व्यवसाय, ज्यावेळी लोक म्हणतात की मी बिझनेस करणार आहे. ठीक आहे, बिझनेस बिझनेस म्हणजे काय? व्यवसाय. आम्ही व्यवसाय करतो. आता व्यवसायामध्ये सुद्धा दोन भाग येतात. एक म्हणजे स्वतःचं भांडवल वापरून केलेला व्यवसाय. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो प्रोप्रायटरशिप. म्हणजे समजा की तुमचं एखादं दुकान आहे, स्वतःचा पैसा तुम्ही लावलेला आहे आणि तुम्ही स्वतःचं एक दुकान टाकून बसलेले आहात आणि त्या दुकानाचे तुम्ही कोण झाले? प्रोप्रायटर झाले. येते लक्षात? तो तुमच्यासाठी एक व्यवसाय असू शकतो. अजून एक प्रकार असतो कंपनी. येते लक्षात? कंपनी. आता कंपनी हा प्रकार काय असतो? कंपनी म्हणजे मार्केटमधून फंड गोळा करून एखादी कंपनी तयार केली जाते. उदाहरणार्थ, आता छोटा व्यवसायाचा जर विचार केला, एखाद्या व्यक्तीला जर छोटासा व्यवसाय चालू करायचा असेल तर आणि त्याला कमी भांडवलाची गरज आहे. समजा त्याला तो व्यवसाय चालू करण्यासाठी एक 5 लाखापर्यंत अमाऊंटची गरज आहे. येते लक्षात? 5 लाख रुपयांची अमाऊंटची गरज आहे. तर तो काय करतो की लोन वगैरे काढून किंवा स्वतःकडे असलेली जी पुंजी आहे, जो पैसा आहे तो कशामध्ये लावतो? त्याच्या बिझनेसमध्ये लावतो. येते लक्षात? आणि ते दुकानदारी किंवा तो जो व्यवसाय तो चालवत असतो त्याला आपण काय म्हणतो की ते झाली प्रोप्रायटरशिप. तो त्या दुकानाचा प्रोप्रायटर झाला. येते लक्षात? प्रोप्रायटर म्हणजे तो त्याचा थोडक्यात मालक झाला, तो त्याचा चालक झाला. आलं लक्षात? आणि म्हणजे सर्वे सर्वा झाला तो. परंतु काही व्यवसाय असे असतात की ज्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल करावी लागते. म्हणजे काही व्यवसाय असे आहेत की ज्याला म्हणजे 200 कोटी 300 कोटी पर्यंत खर्च करावा लागतो, तितका पैसा टाकावा लागतो. आणि अशा वेळी लोकांकडं म्हणजे प्लॅन आहे, आयडिया आहे, परंतु आमच्याकडं पैसा नाहीये, भांडवल नाहीये. येते लक्षात? समजा आपल्याला 100 कोटी पर्यंत 100 करोड पर्यंत कशाची आवश्यकता आहे? पैशाची आवश्यकता आहे, म्हणजे तो बिझनेस उभारण्यासाठी. परंतु आता एवढा जो पैसा आहे 100 करोड पर्यंत, आता एवढा जो पैसा आहे तो साधारणतः लोकांकडे कोणाकडेही नसतो. आणि असला तरी सुद्धा तो स्वतःचा पैसा अशा पद्धतीने एखाद्या बिझनेसमध्ये गुंतवत नाही. तर मग अशा वेळी काय करतात ते? हा जो पैसा आहे, ठीक आहे, हा जो पैसा आहे हा 100 कोटी रुपये पैसा हा लोकांकडून कलेक्ट करतात. लोकांकडून म्हणा किंवा मार्केटमधून कलेक्ट केला जातो. हा पैसा मार्केटमधून कलेक्ट केला जातो आणि त्या गोष्टीला हे नाव देतात कंपनी. येते लक्षात? कंपनी. कंपनी नाव देतात. कंपनी का म्हणलं जातं? कारण कंपनीमध्ये एकापेक्षा जास्त लोकांचे शेअर्स असतात. आता शेअर्स म्हणजे काय? तर हे जे 100 कोटी रुपये आहेत मला मार्केटमधून कलेक्ट करायचे. उदाहरणार्थ मला एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि त्या बिझनेससाठी मला 100 करोडची आवश्यकता आहे. आता या 100 करोड रुपयाची मला आवश्यकता आहे, माझ्याकडे इतका पैसा नाहीये. तर मी काय करणार? माझी कंपनी रजिस्टर करणार आणि कंपनी रजिस्टर करून मी शेअर मार्केटमध्ये या 100 कोटीचे छोटे छोटे शेअर्स तयार करणार. म्हणजे मी हे 100 कोटी रुपये लोकांकडून घेणार आणि लोकांना माझा हिस्सेदार बनवणार. याला जर थोडक्यात छोट्या साध्या सोप्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं असेल तर समजा मला एक कंपनी तयार करायची आणि ज्याच्यासाठी मला 100 करोड रुपयांची आवश्यकता आहे. तर मी हे 100 करोड रुपयांचं काय करणार? आता समजा मी काय करणार, हे 100 कोटी मधले जे 10 करोड रुपये आहेत हे मी माझ्या फॅमिलीकडून मागणार. 10 करोड रुपये आहेत हे मी माझ्या मित्रांकडून वगैरे किंवा माझ्या भावांकडून मी याला कलेक्ट करणार. 40 करोड रुपये मी माझ्या मित्रांकडून घेणार, वेगवेगळ्या मित्रांकडून. समजा याच्यामध्ये 4 मित्र माझे इन्क्लूड झाले, 4 फ्रेंड्स माझे इन्क्लूड झाले.
येते लक्षात? मला माहिती फ्रेंडची स्पेलिंग हे नाहीये, ते व्हॉट्सअपची आता सवय लागली, आता काय करणार. 100 कोटी रुपये, 10 कोटी रुपये, हे 10 कोटी रुपये मी माझ्या फॅमिलीकडून घेतले, हे मी माझ्या भावांकडून घेतले. हे 40 कोटी रुपये मी माझ्या 4 मित्रांकडून 10-10 कोटी असे कलेक्ट केले. म्हणजे 40 आणि हे 10 50 आणि हे 10 60 आणि वरचे राहिलेले 40 कोटी रुपये मी माझे काय केले, स्वतःच्या खिशामधले घातले. आणि अशा पद्धतीने मी किती करोड रुपये घेतले, 100 करोड रुपये मी गोळा केले, 100 कोटी रुपये मी गोळा केले आणि मी त्याचं काय काय कंपनी लिस्ट केली. आता या कंपनीमध्ये, ही कंपनी फक्त माझीच नाहीये, मी झालो त्याचा चालक. आता मी त्याच्यामध्ये त्या 100 कोटी रुपयाचं काय करायचं, ठीक आहे, कशा पद्धतीने त्याचं म्हणजे त्याचा वापर करायचा हे माझ्या हातामध्ये 100% आहे. परंतु ती जी कंपनी आहे ती 100% माझी आहे का, तर नाही. यामध्ये 10 कोटी रुपयांचे हिस्सेदार कोण आहेत, माझे फॅमिली मेंबर्स आहेत. हे 10 कोटी रुपयांचे हिस्सेदार माझे कझन्स आहेत, माझे भाऊ वगैरे आहेत. आणि 40 कोटी मध्ये माझे 4 मित्र सुद्धा सहभागी आहेत या कंपनीमध्ये. म्हणजे 10-10 कोटी प्रत्येकाने लावले आणि हे 40 कोटी मध्ये म्हणजे हे 40 करोड रुपये मी लावलेले आहेत. अशा पद्धतीने हे झाले 10% चे भागीदार. भागीदार लक्षात घ्या, याला काय म्हणायचं, भागीदार सदस्य. हे झाले 10% भागीदार. असेच मित्र माझे प्रत्येक जण 10-10% म्हणजे टोटल 40% भागीदार. आणि ही कंपनी माझी 40%, या कंपनीमध्ये माझे शेअर्स असते. अशा पद्धतीने यांना म्हणायचं शेअर्स, यांना काय म्हणलं जातं, शेअर्स. परंतु हे जे शेअर्स आहेत ना, हे एवढ्या मोठ्या भागामध्ये डिव्हाइड केले जात नाहीत. यांना छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिव्हाइड केलं जातं. आता हे फक्त समजून घेण्यासाठी आहे. आता साहजिक आहे, माझी जर कंपनी चांगल्या पद्धतीने काम करायला लागली तर साहजिक आहे माझा जो कंपनीचा प्रॉफिट आहे तो वाढेल. आणि जसा माझा प्रॉफिट वाढेल तशा पद्धतीने, म्हणजे जसा माझा प्रॉफिट वाढेल तसा हे जे माझे भागीदार आहेत यांचा सुद्धा काय वाढणार आहे, प्रॉफिट वाढणार आहे. कारण हे किती किती पर्सेंटचे भागीदार आहेत माझे, 10-10%. त्याच पद्धतीने हे प्रॉफिट मध्ये सुद्धा माझ्यामध्ये 10-10%चे भागीदार असणार आहेत. याला म्हणायचं कंपनी. ही काय झाली, कंपनी. आता हे मी मोठ्या प्रमाणामध्ये दाखवले तुम्हाला. शेअर्स ऍक्च्युली 500 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, 100, 500, 1000, 10,000 अशा पद्धतीने शेअर्सला रजिस्टर केलं जातं. आता शेअर्सच्या सुद्धा 2 व्हॅल्यू असतात. एक म्हणजे सुरुवातीला रजिस्टर करत असताना, आता याचंच उदाहरण घेऊ आपण, की आता मी 10 कोटी रुपयाचं काय केलं, रजिस्टर म्हणजे 10 कोटी रुपयाचा 10 कोटीचे शेअर्स आहेत. आता हे जे 10 कोटी आहेत यांना मी रजिस्टर करत असताना सुरुवातीला जी व्हॅल्यू असेल ती असेल त्याची फेस व्हॅल्यू. सुरुवातीला काय असेल, फेस व्हॅल्यू. आणि नंतर जसं जसं माझी कंपनी काम करत राहील आणि ज्या पद्धतीने माझ्या कंपनीचे मार्केटमध्ये डिमांड वाढेल, म्हणजे माझ्या कामावर डिपेंड आहे. समजा जर माझे प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने चालले तर साहजिक आहे माझी कंपनी प्रॉफिटमध्ये राहील. आणि जशी जशी माझी कंपनी प्रॉफिटमध्ये राहील तशी तशी माझ्या शेअर्सची किंमत, माझ्या कंपनीतल्या शेअर्सची किंमत काय होईल, वाढेल. म्हणजे तिची फेस व्हॅल्यूवर शेअर्सची खरेदी विक्री होणार आहे का, तर नाही. नंतर त्या शेअर्सची खरेदी विक्री म्हणजे त्याचा मार्केट बाजार भाव किती आहे तो ठरवला जातो. आणि ही जी मार्केट व्हॅल्यू आहे, हा जो बाजार भाव आहे, यावर शेअर्सची खरेदी विक्री केली जाते. ठीक आहे, मला याच्यामधून तुम्हाला फक्त शेअर्स काय हे समजून सांगायचं होतं. मला वाटतं तुम्हाला शेअर्स समजला असेल. आता मी तुम्हाला थोडंसं फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू बद्दल सांगतो. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू बद्दल सांगतो. समजा मला एक कंपनी रजिस्टर करायची, ते आता 100 कोटी वगैरे विसरून जा, आपण साध्या छोट्याशा एका एक्झाम्पल वरून लक्षात घेऊ याला. सपोज करा की मला 1,00,000 रुपयांची गरज आहे कंपनी चालू करण्यासाठी. ठीक आहे, किती रुपयांची गरज आहे, 1,00,000 रुपयांची गरज आहे. आता मी हे 1,00,000 रुपये मार्केटमधून काय करणार आहे, कव्हर करणार आहे. मला 1,00,000 रुपये हे मार्केटमधून पाहिजेत. आता हे 1,00,000 रुपये मला मार्केटमधून मिळवण्यासाठी मी ह्या 1,00,000चे वेगवेगळे शेअर्स बनवणार. म्हणजे समजा एक शेअर्स मी बनवला रुपये 100चा, त्यानंतर एक शेअर बनवला मी रुपये 500चा, आणि अजून एक प्रकारचा मी शेअर्स बनवला रुपये 1000चा. येते लक्षात? आता हे रुपये 100चा मी शेअर्स मार्केटमध्ये रजिस्टर केला, हा पण रजिस्टर केला, हा पण रजिस्टर केला. आलं लक्षात? तर ही झाली त्याची फेस व्हॅल्यू, त्या शेअर्सची सुरुवातीची रजिस्टर करत असताना. कारण मला आता मार्केटमधून किती रुपये कलेक्ट करायचे, 1,00,000. तर मी 100चे शेअर्स तयार केले, 500चे पण शेअर्स तयार केले आणि 1,000 रुपयांचे पण शेअर्स तयार केले. तर ही झाली त्यांची फेस व्हॅल्यू, रजिस्टर करतानाची त्या शेअर्सची किंमत. आता मला सांगा, समजा एखाद्या व्यक्तीने ही झाली त्याची फेस व्हॅल्यू. एखाद्या व्यक्तीने 100 रुपयांचे जर माझे शेअर्स त्या व्यक्तीने असं समजा की 100 रुपयांचे शेअर्स खरेदी केले, 100 किती शेअर्स खरेदी केले, 100.
म्हणजे एका शेअर्सची किंमत 100 होती, असे 100 शेअर्स खरेदी केले. अशा वेळी त्याने माझ्या कंपनीमध्ये 10,000 रुपयांसाठी भागीदारी नोंदवली. म्हणजे 10,000 रुपये, 100 रुपयाचे शेअर्स खरेदी केले. एक शेअर्स 100चा, असे 100 शेअर्स खरेदी केल्यानंतर ती 10,000 रुपयाचे शेअर्स त्याने माझे खरेदी केले. असंच अजून कुणीतरी 500 रुपयांचे, आणि हा हे 100चे 100 एकाच व्यक्तीने 100 खरेदी करावा असं काही नाही. 100चे कोणी 10 पण खरेदी करू शकतं, 20 पण करू शकतं, 30, 40, 50, 5, 1, 1, 2 पासून सुद्धा खरेदी केले जातात. परंतु मार्केटमध्ये माझे 100 रुपयांचे किती शेअर्स आहेत? 10,000 शेअर्स आहेत. 500 रुपयाचे समजा एखाद्या व्यक्तीने 500 रुपयाचे समजा 100 शेअर्स मी लिस्ट केले, तर अशा पद्धतीने याची सुद्धा व्हॅल्यू किती झाली? 50,000 झाली. आणि उरले किती आता बघा? 50 आणि 10 म्हणजे मला इथं किती पाहिजे? फक्त 40. आणि याचे किती? 40 शेअर्स, म्हणजे टोटल हे 40,000. आलं लक्षात? अशा पद्धतीने मी 100 रुपयाचे 100 शेअर्स मार्केटमध्ये काढले, 500 रुपयाचे 100 शेअर्स मार्केटमध्ये काढले, आणि हे बरोबर आहे, ओके. आणि 1000 रुपयांचे 40 शेअर्स मार्केटमध्ये काढले. असे हे 40,000, हे 50,000 आणि हे 10,000, अशा पद्धतीने मी 1 लाखाचे शेअर्स मार्केटमध्ये काढलेले आहेत. 100 रुपयांचे किती? 100. 500 रुपयांचे शेअर्स किती काढले? 100 काढले. आणि 1000 रुपयाचे किती काढले? 40 शेअर्स मी मार्केटमध्ये काढले. असे 10,000, 50,000 आणि 40,000, असे मी मार्केटमध्ये 1 लाख रुपयांचे शेअर्स काढले. आलं लक्षात? तर हे 1 लाख रुपये मला यांच्याकडून पाहिजे. आता समजा याच्यामध्ये काही जणांनी खरेदी केले 100 रुपयांचे काही शेअर्स, 500 रुपयांचे काही शेअर्स आणि 1000 रुपयांचे काही शेअर्स, आणि असे मला 1 लाख रुपये मार्केटमधून मिळाले. आता या शेअर्स, या 1 लाख रुपयांना, या 1 लाख रुपयांच्या मदतीने मी माझी कंपनी लॉन्च केली, मी माझा प्रोडक्ट लॉन्च केला. आणि जर माझा प्रोडक्ट जर चांगला असेल तर साहजिक आहे मार्केटमध्ये माझ्या प्रोडक्टला डिमांड असेल. आणि प्रोडक्टची जर माझ्या डिमांड वाढली, प्रोडक्ट असो किंवा सर्व्हिस असो, प्रोडक्टची जर माझ्या डिमांड वाढली तर साहजिक आहे माझी शेअर्सची जी व्हॅल्यू आहे, शेअर्सची व्हॅल्यू काय होईल? आपोआप वाढेल. का वाढेल? कारण जर माझ्या प्रोडक्टची डिमांड वाढते तर साहजिक आहे माझा प्रॉफिट वाढतोय, आणि प्रॉफिट वाढतोय याचा अर्थ माझे जे सभासद आहे, ज्यांनी हे शेअर्स खरेदी केलेले आहेत, त्यांना सुद्धा मी केलेल्या प्रॉफिटचा आपोआप फायदा होणार आहे. आणि त्यांचा फायदा झाला म्हणजे शेअर्सची व्हॅल्यू वाढते. आणि आता झाली शेअर्सची ही जी दुसरी व्हॅल्यू. सुरुवातीला जी व्हॅल्यू असते त्याला आपण म्हणतो फेस व्हॅल्यू. म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळी शेअर्स रजिस्टर केले जातात त्याला म्हणलं जातं फेस व्हॅल्यू. आणि जेव्हा आपली कंपनी काम करते व्यवस्थित जर काम केलं तर ह्या शेअर्सची व्हॅल्यू वाढते, आणि त्याला आपण म्हणतो मार्केट व्हॅल्यू. काय म्हणतो? मार्केट व्हॅल्यू. मराठीमध्ये फेस व्हॅल्यूला म्हणलं जातं दर्शनी किंमत. 2 प्रकारच्या किमती असतात बरं का, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतोय मी, 2 प्रकारच्या किमती असतात. एक असते शेअर्सची फेस व्हॅल्यू, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो FV. ही जेव्हा शेअर्स रजिस्टर करताना, सुरुवातीला शेअर्स रजिस्टर करत असताना, शेअर्स रजिस्टर करत असताना ही फेस व्हॅल्यू असते. आणि आपली कंपनी काम कशा पद्धतीने करते, जर आपली कंपनी चांगल्या प्रकारे काम करत असेल तर आपल्या त्या शेअर्सची जी मार्केट व्हॅल्यू आहे, मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? बाजारभाव. मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? बाजारभाव. MV म्हणतो आपण त्याला. जर मार्केट व्हॅल्यू, आपली कंपनी चांगलं काम करत असेल तर आपला जो बाजारभाव आहे साहजिक तो काय होणार आहे? वाढणार आहे. आलं लक्षात? बाजारभाव. आणि जर आपली कंपनी तोट्यामध्ये चाललेली असेल तर साहजिक आहे आपल्या कंपनीची जी शेअर्सची जी मार्केट व्हॅल्यू ती पण काय होणार आहे? कमी होणार आहे. आलं लक्षात? म्हणजे एका शेअर्सच्या 2 किमती असतात, एक असते फेस व्हॅल्यू आणि दुसरी असते मार्केट व्हॅल्यू. आलं लक्षात? फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू यांच्यावर डिपेंड राहतं की जी तुमची कंपनी कशा पद्धतीने काम करते. आता समजा फेस व्हॅल्यू जर मार्केट व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल, हा हे 2 टोकं इकडे आहेत म्हणजे फेस व्हॅल्यू जास्त आहे ना. फेस व्हॅल्यू म्हणजे जेव्हा कंपनी रजिस्टर करतानाची किंमत, आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव. आता बघा इथं बाजारभाव कसा आहे? कमी आहे ना, बाजारभाव कमी आहे फेस व्हॅल्यू पेक्षा. याचा अर्थ कंपनी व्यवस्थित काम करते का? तर नाही. मग जर फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू कमी असेल तर आपण म्हणतो ते जे शेअर्स आहेत ते डिस्काउंटवर आहे, ऍट डिस्काउंट. ते शेअर्स डिस्काउंटवर आहे. आलं लक्षात? आणि जर आपली कंपनी चांगल्या प्रकारे काम करत असेल, तर फेस व्हॅल्यू पेक्षा जी मार्केट व्हॅल्यू आहे ती जास्त असेल. फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव. जर बाजारभाव चांगला आहे आपल्या शेअर्सचा
ठीक आहे, म्हणजे जेवढ्याला रजिस्टर केलंय त्याच्यापेक्षा जास्त किमतीला आपले शेअर्स चाललेले आहेत, म्हणजे मार्केट व्हॅल्यू जर त्याच्यापेक्षा जास्त चाललेली आहे तर आपण म्हणतो आपले जे शेअर्स आहेत ऍट प्रीमियम, हे प्रीमियम वर चालले. कारण साहजिक आहे तुमची कंपनी चांगलं काम करते तर तुमच्या कंपनीला डिमांड असेल आणि लोक तुमचे शेअर्स खरेदी करायला उत्सुक असतील, येते लक्षात. आणि तिसरी गोष्ट असते, कंपनी जेमतेम काम करत असेल म्हणजे ना नफा ना तोटा असं म्हणू आपण, ठीक आहे. तर अशा वेळी काय होतं बऱ्याच वेळा की फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दोन्हीही सारखेच असतात, म्हणजे जेवढी फेस व्हॅल्यू तितकीच मार्केट व्हॅल्यू. अशा वेळी आपण म्हणतो शेअर्स ऍट पार, शेअर्स ऍट पार. ठीक आहे, मला वाटतं ह्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असाव्यात. ह्या गोष्टी समजलेल्या आपण काही आता एक लक्षात घ्या, सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर होतील असं नाही, तुम्हाला काही भाग हा एक्झाम्पल वरून समजतो, हे खूप महत्वाचं आहे. यावर 1-2 मार्काला प्रश्न विचारला जातो, खूप सोपं आहे. बाजारभाव हे हे याच्यावर सगळा खेळ आहे. मार्केट व्हॅल्यू जर तुमचा फेस व्हॅल्यू पेक्षा कमी असेल तर ते शेअर्स डिस्काउंटला आहे, कारण तुम्ही तोट्यामध्ये, कंपनी तोट्यात चाललेली आहे. फेस व्हॅल्यू पेक्षा जर मार्केट व्हॅल्यू चांगलं काम करत असेल म्हणजे बाजारभाव, शेअर्सचा बाजारभाव वाढलाय, याचा अर्थ आपली कंपनी चांगल्या पद्धतीने काम करते, ती ऍट प्रीमियम वर आहे. आणि दोन्हीही समजा सेम आहे म्हणजे ना नफा ना तोटा चाललेला आहे, बाजारभाव पण फेस व्हॅल्यू इतकाच आहे, तर आपण म्हणतो जे शेअर्स आहेत आपले ते कशावर आहे, ऍट पार वर आहे. हे लक्षात राहू दे, यावर 1-2 मार्काला प्रश्न विचारला जातो, एखाद्या मार्काला प्रश्न विचारला जातो याच्यावर, ठीक आहे. त्यामुळे हे मात्र लक्षात ठेवा. मला वाटतं हे समजलेलं असेल. आता आपण थोडस एक्झाम्पल कडे जाऊ, जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल वरून समजेल की कशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. त्यावरूनच अजून काही ज्या गोष्टी शिकायच्यात, काही कन्सेप्ट असतील त्या आपण त्याच्यामध्ये शिकू. पण मला वाटतं तुम्हाला जनरली शेअर्स काय प्रकारे हे समजलं असेल, मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू समजलेले असेल. आपल्याला एक्झाम्पल मध्ये सम इन्व्हेस्टमेंट हा एक प्रकार येईल. सम इन्व्हेस्टमेंट पण सोपं आहे, एकूण गुंतवणूक. आणि अजून एक भाग येईल की रेट ऑफ रिटर्न असेल, त्यानंतर लाभांश असेल, ठीक आहे. तो सुद्धा आपण एक्झाम्पल ज्यावेळी सॉल्व्ह करू त्यावेळी आपण समजून घेऊ, ठीक आहे. हे झालं बेसिक. आपण काय करू आता, जे फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्याकडे जाऊ.